नमस्कार फ्रेंड्स. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी चाललेले आहे माझ्या माहेरहून बारामतीला. मी आलेले आहे आता जवळजवळ येरमाळ्याचा घाट म्हणजे येडेश्वरी त्या ठिकाणी. बघा, हे इतका आनंद झाला आहे. दरवर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भाग आहे तो, आणि पाऊस गेल्या वर्षी तर नव्हताच, त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी पाऊस बघून मला खूप आनंद झालेला आहे. आणि बघा फ्रेंड्स, आम्ही चाललेलो आहे, 5 जण आहेत. हे माझे मिस्टर, हा माझा मोठा भाऊ, आणि मी पाठीमागं पांघरून झोपले कारण खूप थंडी आहे. ती माझी भाची आहे, साईडलाच भाचा आहे, आणि पलीकडे वहिनी आहेत. अशा आम्ही सगळे मिळून चाललेलो आहेत. आणि हे माझे मिस्टर बघा कसे पांघरून घेतलेत म्हणून आम्हाला चिडवतात, कारण खूप थंडी आहे, मला थंडी सहन होत नाही. आणि हे बघा, भाचा हळूच बघते, लाजतंय, तो खूप लाजतंय. त्या वहिनी आहेत, आणि मी त्याच्याकडं शूट करायला म्हणून ते पांघरून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहेत सगळेजण. सकाळ सकाळ आम्ही पहाटच निघालो होतो, आणि आता सकाळचंच आहे, त्यामुळे सगळ्या फ्रेंड यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग. तर बघा, आणि कोणत्या का नादाने असताना फॅमिलीसोबत चाललं की खूप छान वाटतं मला. आणि हे साईडचा जी भाग आहे, एवढ्या लवकरच एवढं हिरवळ आणि हे बघायला भेटलं ना, त्यामुळे खूप छान आनंदी वाटलं मला माझ्या जिल्ह्याला बघून. आणि हे 4 वर्ष झाले रोडचे काम चालू आहेत, अजून बी चालूच आहे. आणि साईडचं वातावरण खूप छान आहे, पाऊस पडलेला आहे, त्यामुळे भरपूर थंडी सुटलेली आहे. आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी चांगला प्रतिसाद दिलाय पावसाने, त्यामुळं सगळीकडे हिरवळ एकदम मस्त दिसते. आणि हे आपणच आलेला आहे येडेश्वरीचा डोंगर. बघा, पलीकडे बघतात ना, येडेश्वरी आहे. येडेश्वरी म्हणजे येरमाळ्याची येडेश्वरी देवी आहे, आणि हे मंदिर माझ्या जिल्ह्यात आहे. तर बघा, खूप छान वाटते. आणि खरं काय बोलू असं समजण्यात झालंय मला, एवढा आनंद झालाय इकडला पाऊस बघून. आणि मी राहते बारामतीला, तिकडं एवढं कमी पावसाचं प्रमाण आहे ना, इकडं बघायला भरपूर भेटलं मला. जाताना काय मी ट्रेननं गेले होते, आणि येताना भावाची गाडी होती म्हणून त्याच्यामध्ये गाडीवर ते आले बसून, त्याच्या गाडीमध्ये. ते पण बारामतीच्या पुढे नीर आहे, तिथं राहतो. आणि हे बघा कसलं हिरवळ आणि किती मस्त वातावरण वाटायले. हे बघा तुम्ही कशा पद्धतीनं पाऊस पडलाय उस्मानाबाद जिल्ह्यात, आणि किती हिरवळ झालेली आहे. वर्ष असं बघायला भेटत नाही जुलै महिन्यात. हे आहे येरमाळ्यापासलं सीन, समाधान येडेश्वरी. माझी पण गावाकडे शेती आहे, तर गेल्या वर्षी भरपूर झाडे वाळून गेलेत आंब्याचे, आणि खूप नुकसान झालंय त्यामुळं. आणि सरकार देतो भरून, पण बार्शी तालुक्याला अजिबात भरपाई देत नाहीत. ते जे देतात ते उस्मानाबाद जिल्ह्याला देतात, म्हणजे माहेर माझं ते उस्मानाबाद जिल्हा माहेर आहे, आणि सासर म्हणजे बार्शी तालुका आहे. तर हे बघा, हे पाऊस बघून आनंद झाला. ह्या वर्षी सुखावलाय म्हणायचं शेतकरी. आणि खूप दिवसानंतर असं वातावरण बघायला भेटलेलं आहे, कारण गेल्या वर्षी तर पाऊस नसल्यामुळे भेटलंच नव्हतं. आणि हे बघा माझा भाचा, आम्ही आंघोळ केलेल्या नाहीत, पारूसं ब्रश करून नुसतं निघालेला आहेत आम्ही. आणि ऑफिसला भैयाला जायचं म्हणून आम्ही खास करून आहे तसं अवस्थेत आलेलं आहेत. वहिनींनी आंघोळ केलेली आहे, त्यामुळे फ्रेश वाटतात त्या. आम्ही काय आंघोळ केलेली नाही, नुसतं तोंड धुतलेलं आहे, त्यामुळे आम्ही फ्रेश वाटत नाही आहे. त्यांनी मेकअप वगैरे केला आहे. तर चला, आता ही चहा प्यायला इथंच उतरणार आहे, त्यावेळेला मी पण थोडासा मेकअप करून घेते, जरा फ्रेश वाटेल. कारण असं बसलं का माणसाला लईच असा आळस चढतो पारूसं बसल्यावर, त्याच्यामुळं मी पण आता फ्रेश होते. ते बघा, साईडला पेरण्या वगैरे झालेल्या आहेत जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांच्या, आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन पण आलेलं आहे बऱ्यापैकी. हा भाग आहे ना, तो माझ्या सासरचा आहे, आणि त्या ठिकाणी बार्शी तालुक्यात सध्या पेरणी असती. सोयाबीन, उडीद, मूग अशा प्रकारचं पेरण्या केल्या जातात. हे शेतामध्ये सध्या तरी लावलं जातं, ज्या त्या भागानुसार जे ते पीक लावले जाते. तर तुम्हाला कसं वाटलं फ्रेंड पाऊस पडलेला बघून, मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. तर चला, आपण आता नेहमीप्रमाणे कुरुडवाडी या रस्त्याला आलेलो आहेत, आणि तिथे नेहमीच चक्के उभ्या असतात
सकाळी मॉर्निंगला भेटतात, कधीही भेटतात. तर ते पण बघा कसे खुश राहतात त्यांच्या लाईफमध्ये. आणि त्यांना गाडीत गाणं लावलं म्हणून तो का ते डान्स करतात, कब होगी हमारी शादी. आणि खुश आहेत ते. तर चला आपण आता गाडीमध्ये बघा हो काही कशी झोपली परी. आणि फ्रेश झालेला आहे म्हणून आता चेहरा फ्रेश वाटायला आहे. तर बघा जवळ आलेला आहेत आम्ही, जवळजवळ बारामतीच्या. नक्की तुम्हाला कसा वाटला पाऊस बघून